आमच्या घरी एवढे मोठे निवद ते कशासाठी तुम्हाला सांगतोच. तर राम राम मंडळी, आज आपण चाललो होतो तर नंदपूर कांबीला दर्शनासाठी. तिकडं आमच्या अंबिकाच्या आसरा आहेत. तर चाललो आता पाय पडायला. राजला म्हणलं नको, तर राज बसला रुसून. चल बाबा म्हणलं, आणि रुसला तर रुसला. तो म्हणला अण्णाचीच गाडी घ्यायची, ती बी डायरेक्ट लुना. म्हणलं चलो आज करावं म्हणलं एन्जॉय सगळं बच्चे पार्टी सोबत. मग काय, पेट्रोल कमी होतं, गाडीत भरलं पेट्रोल. निघालो आपण नंदपूर कांबीच्या दिशेने दर्शनासाठी. अंबिकाला दिसले शेतामध्ये झेंडूचे फुलं. मग काय ती म्हणले घेते देवासाठी थोडे फुलं. मग फुलं घेऊन पोहोचलो पुढं आम्ही. तर पुढं तर काय नदी होती, आणि नदीच्या पलीकडं पार 2 किलोमीटर असेल. बापरे म्हणलं तर अवघड झाले. आता राजला घेतलं आणि आता चलत न्यायचं ह्याला पार तिथं लय लांब होतं. असं झूम करून बघितलं मोबाईलमध्ये दिसत होतं. म्हणलं आता कुडीकडून कवर चालावा. आम्हाला कमीत कमी बराच वेळ लागणार होता, कारण आता हे सगळं क्रॉस करून जायचं होतं. पाणी होतं भरपूर. तेवढ्यात अंबिकाचे भेटले फॅन. ते आलेले होते आपल्या मॉलमध्ये. त्या म्हणले तुमची व्हिडिओ बघत असते. अंबिका त्यांना बोलली. मग आम्हाला माहीत नव्हतं आसरा कुठे नेमका. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं. म्हणले असं कडं नाही, पण सगळ्या शेतांनी पाणी दिलेलं होतं. मग ते म्हणले पाणी दिलेलं आहे सगळीकडं, आता तुम्ही जाताना कसं. म्हणलं जाऊ आता बांधानी. मग काय, राजन आम्ही निघलो बांधा तोडीत दनादन. राज मला या पप्पा माझ्या मागं मी दाखवतो तुम्हाला कुठे येतं. हे बघा तुम्हाला दाखवतो, ती चिंच दिसते समोर. हे बघा झूम केलं, इथं जायचं आपल्याला. हे काय आपला आयफोनमुळे हे जवळ दिसतंय, पण हे चांगलं 2 किलोमीटर असं. कसं बस आलो तो बांधा तोडत इथपर्यंत. चिखलातून हे ते सगळं लय अडचणी आल्या, पण पोहोचलोत आम्ही इथं. आल्या अक्षराने आणि राजने घेतले दर्शन. म्हणले दे बाप्पा इतकं लांब कसं काय आले तुम्ही, एवढ्या लांब एवढ्या आडराण्यात कमी येऊन बसले. मस्त पटांगणात बसायचं ना. अंबिका बसली पूजा करायला. अंबिकाने घेतली पूजा करून. पूजा वगैरे झाल्यानंतर आता निघायचं होतं आपल्याला गावाच्या दिवशी. तसं तर हे आपल्याला जातानाच पेरू दिसले होते, पण म्हणलं येताना घ्यावा, कारण उपवास होता, घरी गेल्यानंतर सोडायचा होता. मग काय, राज म्हणले ते वरती पण पेरू इथं असले पेरू गोड होते. राजनी हाणले एक 2. जाता हे लागला होता बाग आपल्याला. याला काय म्हणतात हळद. हे हळदीचं फुल लय छान होतं, अक्षराला खूप आवडलं होतं. म्हणलं चला आता घेऊ ते फुल बी एक आता. मी म्हणले हळदीचं फुल, पण आहे हळद एक अद्रक आहे मला मिळणे लागला. तुम्हाला जर माहित असेल तर सांगा कमेंट मध्ये. बैलगाडीत बसून आम्ही आलो पाण्याच्या अलीकडं येऊन तर बघतोय तर काय अजून मोठा तलाव आहे. मग काय, काढले फोटो वगैरे आणि निघालो आता आपल्या गावाच्या दिशेने. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडत असेल तर कमेंट, लाईक आणि फॉलो करावं लागते भावांना.